दोस्तों, मेरे को सनराइज देखना था इसलिए मैं जल्दी उठ गया। अभी जा रहा हूँ सनराइज देखने। अभी तक हुआ नहीं है। ये देखो बैक साइड में ये मेरा कॉटेज पीछे है जो गाड़ी काढ लिया था। स्टार्ट करो फर्स्ट स्टार्ट। अभी ठंडी से स्टार्ट करो। दोस्तों मेरा पोपट हो गया। मैं उठा और सनराइज हो चुका है। अभी देखते हैं वो बीच पे जाके कुछ व्यू मिलता है कि नहीं। अरे यार मेरी जो देर से उठने की आदत है ना, वो एक दिन मुझे सनराइज देखना ही नाही थी। गुड मॉर्निंग दोस्तों, मी आलो आता सनराइज बघण्यासाठी MTDC बीचवरती। हा लोकेटेड आहे हरिहरेश्वरमध्ये। पण मला उठायला थोडा उशीर झाल्यामुळे आता या बीचवरती आता आपण पोहोचलेलो आहोत। इकडून पायऱ्या उतरून यायचं। अशा पायऱ्या उतरून आलं का हा बीच, हा सनराईजचा व्ह्यू। इधर बैठने जा रहा हूँ। व्यू मस्त दिख रहा है। यहाँ से व्यू देखो। सकाळी उठणं वरतीच झालंय। म्हणजे एवढ्या सकाळी नाही उठलो पण झालंय वर। इथं बसलो होतो मी खाली। माझं लक्ष इकडं होतं, सनराईज बघत होतो ना, तर मला वाटलं एवढाच ब्रिज आहे MTDCचा। नंतर मी तिकडं बघितलं। तिकडं बघा तुम्ही, हा बघा मेन बीच तर तिकडे आहे। मी इकडे दुसरीकडे बाजूला येऊन बसलोय। चला मग तिकडे जाऊ आपण। मी तुम्हाला म्हणलेलं बघा, इकडून डायरेक्ट कर्व होऊन तिकडच्या साईडने डोंगर दिसतोय आणि समुद्र तिकडून आत आलेला आहे। तिकडनं डोंगर आहे, इकडनं डोंगर आहे आणि इकडनं पण डोंगर आहे। फक्त हा आत आलेला समुद्र आहे। पुढे एंडलेस व्ह्यू नाही आहे, जो की समुद्राचा एंडलेस व्ह्यू असतो ना, तो येत नाही इथं बीचवरून तो व्ह्यू 3 बाजूने डोंगर असल्यामुळे येत नाही। आजचा प्लॅन आहे आपला हरिहरेश्वर वरून श्रीवर्धनला जायचं। बघू अकॉर्डिंग टू प्लॅन काय होतंय बघू। श्रीवर्धन खूप मस्त बीच आहे असं मी ऐकून आहे। मी आलेलो आहे पण त्याला खूप दिवस झाले, 3-4 वर्ष झाले। त्यानंतर खूप बीच फिरलो मी, माझ्या लक्षात नाही।